नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र टीईटी साठी अत्यंत महत्त्वाचे जेवढे शास्त्रज्ञ आहेत ते आपण या रिव्हिजन व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये जे आहे ते स्टेट बोर्ड मध्ये जेवढे महत्त्वाचे शास्त्रज्ञ दिले आहेत ते आपण सगळे या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आणि क्विक मध्ये या व्हिडिओचं आपण जे आहे ते या शास्त्रज्ञाचे जे आहे ते रिव्हिजन पाहणार आहोत। तर इथे जे आहे बायोलॉजी आणि मेडिकल सायन्सच्या रिलेटेड जे शास्त्रज्ञ आहेत, पहिले शास्त्रज्ञ आहेत अरिस्टॉटल। तर अरिस्टॉटल यांना जे आहे ते बायोलॉजी आणि प्राणीशास्त्र म्हणजेच झुलॉजी म्हणजे बायोलॉजीचे आणि झुलॉजीचे जनक म्हटले जाते। अरिस्टॉटलला जे आहे तर बायोलॉजी आणि झुलॉजीचे जनक म्हटले जाते। नेक्स्ट शास्त्रज्ञ पाहतोय जे की आहेत थिओफ्रास्टस। तर हे जे थिओफ्रास्टस आहेत ते हे अरिस्टॉटल यांचे शिष्य होते आणि यांनी वनस्पतींचा सखोल अभ्यास केला, म्हणून फादर ऑफ बॉटनी जे की थिओफ्रास्टस यांना म्हटले जाते। फादर ऑफ झुलॉजी आणि फादर ऑफ बायोलॉजी अरिस्टॉटल यांना म्हटले जाते। आणि हे जे थिओफ्रास्टस आहेत हे अरिस्टॉटलचे शिष्य होते आणि त्यांनी जे आहे वनस्पतींचा सखोल अभ्यास केला, म्हणून फादर ऑफ बॉटनी म्हटले जाते थिओफ्रास्टस यांना। आता नेक्स्ट पाहूया, तर हे जे हिपोक्रेटिस आहेत यांना वैद्यक शास्त्राचे म्हणजे फादर ऑफ मेडिसिन म्हटले जाते। आजच्या काळातही जे डॉक्टर बनताना जी शपथ घेतली जाते ती यांच्याच नावाने घेतली जाते। त्यामुळे यांनी जे आहे वैद्यक फादर ऑफ मेडिसिन कोण आहेत तर हिपोक्रेट्स आहेत। त्यानंतर आहेत रॉबर्ट हुक। तर यांनी 1665 मध्ये जे बुचाच्या झाडाचा तुकडा म्हणजे जे हे झाडाचा तुकडा सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला आणि जगात पहिल्यांदा सेल शोधली, कोणी? रॉबर्ट हुक यांनी। म्हणून पेशी विज्ञानाचे जनक जे आहेत ते रॉबर्ट हुक यांना म्हटले जाते। त्यानंतर आहेत अँटनी व्हॉन लीeuwenhoek। तर यांना जे आहेत तर हे जे अँटनी व्हॉन लीeuwenhoek यांनी जे आहे रॉबर्ट हुक यांनी रॉबर्ट हुक यांनी जे आहे ती मृत पेशी पाहिली, पण लीeuwenhoek यांनी स्वतः तयार केलेल्या मायक्रोस्कोप खाली जगातील पहिली जिवंत पेशी आणि जीवाणू जो आहे पहिल्यांदा जो जिवंत पेशी किंवा बॅक्टेरिया जो आहे तो अँटनी व्हॉन लीeuwenhoek यांनी पाहिलेला आहे। रॉबर्ट हुकनी मृत पाहिले आणि त्यांनी जे आहे ते जिवंत। त्यानंतर आहेत रॉबर्ट ब्राउन। तर 1831 मध्ये पेशीच्या आत असणारा न्यूक्लियसचा शोध जो आहे तो रॉबर्ट ब्राउन यांनी लावलेला आहे। हा पण अत्यंत महत्त्वाचा जो आहे शास्त्रज्ञ आहेत। रॉबर्ट हुक यांनी न्यूक्लियसचा शोध लावला। त्यानंतर आहेत हे जे रॉबर्ट कोच आहेत, यांनी टीबी आणि कॉलरा यांसारख्या भयानक आजार कोणत्या जीवाणूमुळे होतात ते शोधून कोणी काढलं तर रॉबर्ट कोच यांनी काढलेला आहे। त्यानंतर आहे लुई पाश्चर। तर आपण जे पिशवीतले दूध वगैरे असते ते खराब होऊ नये म्हणून पाश्चरायझेशन ही दुधाला जे ठेवण्याची पद्धत आहे ती कोणी तर लुई पाश्चर यांनी शोधून काढलेली आहे। त्यानंतर आहेत ग्रेगर मेंडल यांनी जे आहे आईवडिलांच्या गुणधर्म जे आहेत मुलांमध्ये जसे कसे उतरवले जातात याचा अभ्यास केला, म्हणून अनुवंशशास्त्राचे जनक म्हणजे फादर ऑफ जेनेटिक्स हे जे आहे ते मेंडल यांना म्हटले गेलेले आहे। त्यानंतर आहेत विल्यम हार्वे। तर आपल्या शरीरात रक्त कसे फिरते, हृदयाच्या रक्ताचे जे आहे ते पंपिंग कसे होते किंवा रक्ताभिसरण संस्था म्हणजे ब्लड सर्क्युलेशन कुणी शोधून काढली तर विल्यम हार्वे यांनी शोधून काढली। त्यानंतर आहेत कार्ल लँडस्टायनर। माणसांचे जे वेगवेगळे रक्त ग्रुप आहेत म्हणजे ब्लड ग्रुप आहेत याचा महत्त्वाचा शोध जे आहे ते कार्ल लँडस्टायनर यांनी लावलेला आहे। यामुळे जे आहे ते एकाचे रक्त दुसऱ्याला देणे शक्य झालेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, कार्ल लिनियस। तर सजीवांना वैज्ञानिक नाव देण्याची द्विनाम पद्धती जी आहे ती कार्ल लिनियस यांनी शोधून काढलेली आहे। उदाहरणार्थ आपण आंब्याला मॅग्निफेरा इंडिका म्हणतो, तर हे जे आहेत ते कार्ल लिनियस यांनी पद्धत शोधून काढलेली आहे। त्यानंतर आहेत एडवर्ड जेन्नर। तर जगातील सर्वात पहिली लस यांनी शोधून काढली, कुणी? एडवर्ड जेन्नर। जी की देवीची पहिली लस स्मॉल पॉक्स वॅक्सिन होती ती एडवर्ड जेन्नर यांनी शोधून काढली। त्यानंतर आहेत अलेक्झांडर फ्लेमिंग। तर यांनी जगातील पहिले अँटीबायोटिक जैविक म्हणजे पेनिसिलिन हे बुरशीपासून बनवले जाते, जे की तर पेनिसिलम टोटॅटम यांनी या बुरशीपासून जे बनवले जाते। तर ही जी पेनिसिलिन ही पहिली अँटीबायोटिक आहे ते अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी शोधून काढलेला आहे। त्यानंतर आहेत चार्ल्स डार्विन। तर उत्क्रांतवादाचा सिद्धांत थेअरी ऑफ इव्हॉल्युशन यांनी मांडला आणि सांगितले की जो सजीव बदलत्या वातावरणाशी जुळवून घेईल तोच जगेल, म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट। यांनी चार्ल्स डार्विन यांनी थेअरी ऑफ इव्हॉल्युशन मांडले आणि जो सजीव वातावरणाशी जुळवून घेईल तोच जगेल असे त्यांनी सांगितले। त्यानंतर आहेत जॉन साल्क यांनी जे आहे लहान मुलांना अपंग बनवणाऱ्या पोलिओ हा जो आजार आहे यावर पहिली लस यांनी शोधून काढली, जी की इंजेक्शनद्वारे दिली जात होती। त्यानंतर आहेत अल्बर्ट साबिन यांनी जे आहे लहान मुलांना पोलिओचे जे थेंब पाजले जातात जे की तोंडावाटे ओरल पोलिओ आहे त्याचा शोध जे आहे ते अल्बर्ट साबिन यांनी लावलेला आहे। त्यानंतर आहेत रोनाल्ड रॉस।
तर मलेरिया आणि हिवताप हा जो आजार दूषित हवेमुळे किंवा पाण्यामुळे होत नाही, तर तो अॅनाफिलीस डासाची मादी चावल्याने होतो. हा अत्यंत महत्वाचा शोध रोनाल्ड रॉस यांनी लावलेला आहे. त्यानंतर इथून पुढे जे आहेत आपले इंडियन आणि महाराष्ट्रीयन सायंटिस्ट आहेत, जे की महत्वाचे आहेत, जे की तुमच्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत, ते आपण थोडक्यात पाहूयात. तर पहिले आहेत सर सी.व्ही. रमन. तर प्रकाश जेव्हा एखाद्या वस्तू पार करतो त्याचे विखरणे म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट कसे होते याचा शोध सी.व्ही. रामन यांनी लावलेला आहे, ज्याला की रामन इफेक्ट म्हटले जाते. यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांच्या शोधाप्रित्यात 28 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून ओळखला जातो. तर यावर देखील प्रश्न आला होता. राष्ट्रीय विज्ञान दिनावर 28 फेब्रुवारीला असतो, जो की रामन इफेक्ट म्हणजे सर सी.व्ही. रामन यांनी जे रामन इफेक्टचा शोध लावला, तर त्यांच्या शोधाप्रित्यात 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून ओळखला जातो. त्यानंतर आहे डॉक्टर जगदीश चंद्र बोस. तर वनस्पतींनाही आपल्यासारखाच वेदना भावना असतात हे त्यांनी जगाला दाखवून दिले. वनस्पतींची वाढ मोजण्यासाठी क्रेस्कोग्राफ हे उपकरण त्यांनी शोधले. तर आपले डॉक्टर जगदीश सुभाषचंद्र बोस यांनी वनस्पतींनाही भावना असतात हे शोधून काढले आणि क्रेस्कोग्राफ हे उपकरण शोधले. त्यानंतर आहे डॉक्टर होमी भाभा. तर यांना भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक म्हटले जाते. अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक आणि अणुशक्तीमध्ये स्वयंपूर्ण व्हावे यासाठी त्यांनी TIFR आणि भाभा अनुसंशोधन केंद्र यांची पायाभरणी केली. तसेच डॉक्टर विक्रम साराभाई हे नेक्स्ट शास्त्रज्ञ आहेत, डॉक्टर विक्रम साराभाई. तर यांनी भारताच्या अंतराळ संशोधनाचे जनक म्हटले जाते. डॉक्टर विक्रम साराभाई यांना अंतराळ संशोधनाचे जनक म्हटले जाते. आज आपण जे उपग्रह अवकाशात सोडतो त्या इस्रो या संस्थेची स्थापना करण्यात यांचा सर्वात मोठा वाटा आहे. कुणाचा? तर आणि हे जे डॉक्टर होमी भाभा आहेत त्यांना अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक म्हटले जाते आणि त्यांनी TIFR आणि भाभा संशोधन केंद्राची म्हणजे बार्कची जी आहे ती पायाभरणी केली आणि विक्रम साराभाई यांनी इस्रोच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. त्यानंतर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर यांना भारताचे मिसाईल मॅन म्हटले जाते. त्यांनी भारतासाठी अग्नी आणि पृथ्वी यासारखी बलाढ्य क्षेपणास्त्रे जे आहेत ते शोधण्याचे कार्य केले होते आणि ते भारताचे राष्ट्रपती राहिले आहेत. त्यानंतर आहे डॉक्टर MS स्वामीनाथन. तर यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणजे फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन म्हटले जाते. त्यांनी गव्हाच्या आणि तांदळाच्या जास्त पीक देणाऱ्या जाती शोधून काढल्या होत्या, त्यामुळे भारतातील अन्नाची कमतरता दूर झाली होती. तर डॉक्टर MS स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते, फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन. तर कारण त्यांनी गव्हाच्या आणि तांदळाच्या जास्त पीक देणाऱ्या जाती शोधून काढल्या होत्या. त्यानंतर आहेत डॉक्टर हरगोविंद खुराना. यांनी जे आहेत ते प्रयोगशाळेत कृत्रिम जनिक म्हणजे आर्टिफिशियल जीन तयार केले आणि जेनेटिक कोडचा शोध लावला. यांनी काय केले? जेनेटिक कोडचा शोध लावला आणि कृत्रिम जनक त्यांनी तयार केले. या महान कार्यासाठी त्यांना देखील नोबेल पुरस्कार भेटला होता. त्यानंतर आहे डॉक्टर विजय भाटकर. हे आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. भारताला जेव्हा परदेशातून सुपर कम्प्युटर देण्यास नकार दिला होता तेव्हा त्यांनी भारताची पहिली स्वदेशी सुपर कम्प्युटर म्हणजेच परम 800 बनवून दाखवला होता विजय भाटकर यांनी. त्यानंतर आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर. परदेशी कंपन्यांनी भारताच्या हळद आणि बासमती तांदळाचे पेटंट स्वतःच्या नावावर केले होते. डॉक्टर माशेलकर यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात लढून ते हळदीचे पेटंट भारताला परत मिळवून जे आहे ते दिले होते. त्यानंतर आहे डॉक्टर वसंत गोवारीकर. महाराष्ट्रातील या थोर शास्त्रज्ञाने भारतात मान्सून पावसाचा अंदाज कसा घ्यायचा हे अचूक मॉडेल विकसित केले होते, ज्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना देखील आज होत आहे. त्यानंतर आहेत आपल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी. तर या भारताच्या तसेच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. त्या काळात सर्व अडचणीवर मात करून यांनी अमेरिकेत जाऊन वैद्यकीय पदवी घेतली होती. तर आहेत आपल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी. तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. या व्हिडिओमध्ये आपण स्टेट बोर्ड मध्ये जे काही शास्त्रज्ञ दिले आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहोत. तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.